संत वचनांवर, संतांच्या तत्त्वज्ञानावर श्रद्धा असणाऱ्या भाविकांनो नमस्कार. आज कार्तिक शुद्ध एकादशी, भक्तराज नामदेवांची जयंती. त्या निमित्ताने नामदेवांची चरित्रगाथा आपण ऐकूयात. श्रवण भक्तीचं पुण्य जोडूयात. असं म्हणतात, सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा. आपण त्यांच्या समान व्हावे, हाच बोध सापडे खरा. भक्तराज नामदेवांची चरित्रगाथा म्हणजे संत नामदेवांच्या चरणी नामयाच्या पवित्र पायरीवर माथा टेकून मनोभावे आदरे केलेलं स्मरण, प्रेमपूर्वक केलेलं वंदन, भक्तिभावाने त्यांची बांधलेली पूजा. भक्तराज नामदेव म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानदेवांचा सखा. नामयाची दासी जनी म्हणजेच आपल्या संत जनाबाई असं म्हणतात. सखा विरळा ज्ञानेश्वर, नामयाचा तो जिव्हार. ज्ञाना आणि नामा यांचं नातं मोठं अलौकिक होतं. ज्यांच्या प्रेम बोलाने, अमृतमयी वाणीने विठ्ठलाला डोल येई, ज्यांना विठुरायाचं पिसं लागलं होतं, कीर्तनातून ज्यांनी जगी ज्ञानदीप लावले, परेहून परे असलेल्या निरंजने जे नित्य नांदले, भक्ती संप्रदायाची ध्वजा ज्यांनी पंढरपूरपासून पंजाबपर्यंत मिरवली, अशा भक्त शिरोमणी नामदेव महाराजांचा जय जयकार केल्याने आपल्यातलीच ऊर्जा जागी होते. संत नामदेव असं नुसतं म्हटलं ना तरी मराठी मनाला मोठा अभिमान वाटतो, अत्यानंद होतो, आपण नतमस्तक होतो, हात आपोआप जोडले जातात आणि सहजपणे शब्दरूपी मोती ओघळतात. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. ठेवीन मी मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. संत नामदेव. नामदेव म्हणजे नामस्मरणाचा देव. नामदेव म्हणजे परमेश्वरी भक्तीचं महाप्रचंड रूप. नामदेवांची विठ्ठल भक्ती हा 13व्या शतकातला एक संत चमत्कार म्हणतात. नामदेवांची गाथा म्हणजे विश्वबंधुत्वाची गीता. धन्य धन्य नामदेव, सर्व वैष्णवांचा राव. नामदेव हा सगुण भक्तीचा पुतळा. विठूच्या सगुण रूपाचं आणि नामाचं अपार कौतुक असलेला भक्तराज म्हणजे नामदेव. नामदेव हे सगुण भक्तीचे श्रेष्ठ उपासक. पंढरी हे नामदेवांचं तीर्थक्षेत्र. पंढरपुरी विटेवर उभी असलेली विठ्ठल मूर्ती म्हणजे परब्रह्माचं निधान. ही मूर्ती साक्षात सूर्याला तेज देते. तेजाची उपासना करणारा धर्म तो भागवत धर्म. हा भागवत धर्म सगळ्यांना प्रेमाने जवळ करतो. इतरांच्या मनाचा सहिष्णू वृत्तीने विचार करायचा ही या भागवत धर्माची मुख्य शिकवण. उपासनेसाठी सोपा मार्ग सांगणारा हा धर्म. व्यक्ती चारित्र्य संपन्न हवी. प्रत्येकाची निष्ठा, श्रद्धा, ध्येय आढळावी. ही या धर्माची मुख्य तत्त्व. ही सगळी तत्त्व आजच्या काळातही अत्यावश्यक आहेत. संत चरित्र, संत साहित्य, त्यातली चिरंतन मूल्य यांचा अभ्यास प्रत्येक मराठी मनाने करायला हवा. ही मूल्य नित्य नूतन आहेत, ती अंगी बाणवायला हवीत.
आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म, असं म्हणून सदैव हरिकीर्तनात नाचणाऱ्या नामदेवांनी जगी ब्रह्मज्ञानाचा दीप लावून अज्ञानाचा अंधकार दूर करून असंख्यांना प्रकाश दिला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. भागवत धर्माच्या प्रसारासाठी आपलं अवघं आयुष्य निष्ठेने वेचणाऱ्या नामदेवांनी माणुसकी शुद्ध केली. नामदेवांच्या चरित्राचा, साहित्याचा अभ्यास करताना आनंदाचे अंग, आनंदाचे असा अनुभव आपल्याला येतो. संतांच्या संगती अखंड आनंद अशी प्रचिती येते. संत नामदेवांचं चरित्र अमृताहून गोड आहे. ते समजून घेतलं तर आपलाच भाव शुद्ध होतो, मन हलकं होतं. विश्व मन आपल्याला समजून घ्यावंसं वाटायला लागतं. आपण त्यांच्या समान व्हावं असा भाव आपल्या मनात दाटून येतो. चरित्र वाचनाने, त्याच्या श्रवणाने शेकडो हजारोंची अंतःकरणं शुद्ध होतात, उजळून निघतात. संत चरित्र ऐकताची पडती पुण्याच्या राशी याची अनुभूती येते. संत अमृतराय असं म्हणतात, दे हरिसंत पदाची जोड, संत समागमे आत्मसुखाचा सुंदर उगवे मोड. जीवनाला निश्चित दिशा सापडते, सूर सापडतो. जगण्यात राम वाटायला लागतो. प्राजक्ताची फांदी हलवली की जसा फुलांचा सडा पडतो, तसं नामदेवांचं चरित्र समजून घेताना शाश्वत मूल्यांचा सडा पडतो. ते चरित्र समजून घेतलं की आपल्या मनाला आधार वाटतो. आपल्या मनाचा कणा ताठ होतो. माणुसकीचा गहिवर दाटून येतो. आपली आपल्याला नव्याने ओळख होते. नामदेव हे महाराष्ट्रातले आद्य कीर्तनकार. त्यांच्या कीर्तनात अवघा महाराष्ट्र डोलला, नाचला. विठूच्या महाद्वारी उभं राहून प्रेम समाधीत धुंद होऊन कीर्तन करताना नामदेव विठूशी एकरूप होऊन जायचे. प्रेम पिसे भरले अंगी, गीत संगे नाचो रंगी, अशी त्यांची अवस्था व्हायची. त्यांच्या कीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग नाचायचा. नामदेव कीर्तन करी, कीर्तनी नाचे पांडुरंग. नामदेव म्हणजे पंढरीरायाचे प्रेम भंडारी. पंढरी आणि पंढरीचा पांडुरंग हे त्यांचं सर्वस्व. त्यांच्या जीवनात पांडुरंग हे चालतं बोलतं एक जिवंत पात्र आहे. पांडुरंगाच्या प्रेमळ सहवासात, त्याच्याशी झालेल्या संवादातून त्यांचं जीवन फुललं. नामा म्हणे आधार सकल जीवांचा, तो स्वामी आमुचा पंढरीनाथ. अवघी ही पंढरी सुखाची वोवरी, अवघा हा विठ्ठल सुखाचा कैवारी. प्रत्यक्ष वैकुंठ नगरीपेक्षा नामदेवांना त्यांची लाडकी पंढरी पवित्र वाटते. त्यामुळे ते विठूला असं विनवतात, वैकुंठासी आम्हा नको धाडू हारी, वासदे नित्य पंढरी. अशा या पंढरपूरची कीर्ती नामदेवांनी महाराष्ट्रातच नाही तर अवघ्या भारतवर्षात पसरवली. भक्तीची पताका अटके पार फडकवली. ते असं म्हणतात, पंढरीस जावे जीवनमुक्त व्हावे, विठ्ठला भेटावे जीवलगा, काया वाचा मन चरणी ठेवावे, प्रेम सुख घ्यावे सर्व काळ. अशा या भक्तराज नामदेवांचा जन्म कार्तिक शुद्ध एकादशीला 26 ऑक्टोबर इसवी सन 1270 रविवारी
सूर्योदयाच्या वेळी पंढरपुरी झाला. नामदेवांच्या जन्माच्या वेळी पूर्व क्षितिजावर रोहिणी नक्षत्र होतं. सूर्योदयानिकडच्या ब्राह्ममुहूर्ती जन्म झाल्यामुळे ईश्वरी कृपाप्रसाद जन्मतःच त्यांना मिळाला. हा प्रसाद म्हणजे प्रतिभेची, कवित्वाची मिळालेली जन्मजात देणगी. परमेश्वरी गुणगान गाण्यासाठी शतकोटी अभंग करण्याची प्रतिज्ञा नामदेवांनी केली. करीन मी तुझे शतकोटी अभंग, जरी न होती पूर्ण, जिव्हाळा उतरून ठेवीन. नामदेवांच्या कुंडलीत त्यांना पूर्ण ज्ञान प्राप्त होण्याचा जबरदस्त योग होता. प्राप्त झालेलं ज्ञान समाजात राहून, समाजमनापर्यंत पोचवून जगाचं कल्याण करायचं, या योगानुसार नामदेवांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी आपलं अवघं आयुष्य पणाला लावलं. जे व्यक्तीला मिळाले ते समष्टीला द्यायचं आणि समष्टीला जे मिळालंय ते विश्वेष्टीपर्यंत पोचवायचं, हे तत्त्व त्यांनी पाळलं. त्यांना ईश्वरी साक्षात्कार झाल्यावर सुद्धा त्यांना कधी समाजाचा विसर पडला नाही. या वृत्तीलाच सेवावृत्ती म्हणजे किंकर वृत्ती म्हणता येईल. तेणे केलासे विस्तार, हे कार्य किंकर वृत्तीमुळे नामदेव करू शकले. नेपच्यून हा विश्वबंधुत्वाचा आणि सर्वव्यापक प्रेमाचा द्योतक. नामदेवांच्या कुंडलीत उच्चीचा नेपच्यून होता. त्यामुळे प्रेम आणि ज्ञान त्यांनी सर्वदूर पोचवलं. त्यांच्या कुंडलीत त्यांच्या जीवनाचं थेट प्रतिबिंब पडले.